कोणता इन्शुरन्स विकत घेतला पाहिजे? मित्रांनो, आपल्याकडे खूप सारे इन्शुरन्स एजंट येतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन समजवतात, खूप सारे गोष्टी ते सांगत असतात आणि आपण त्याच्यामध्ये भुलून गरज नसलेला ओव्हर इन्शुर्ड किंवा अंडर इन्शुर्ड आपण होऊन जातो आणि कुठेतरी एका ट्रॅपमध्ये अडकतो. मित्रांनो, आपण नक्की कोणता इन्शुरन्स घेतला पाहिजे हे मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. मनी अकॅडमीच्या माध्यमातून मागच्या 10 वर्षापासून हजारो लोकांना आर्थिक साक्षरतेचे धडे मी फायनान्शियल फ्रीडम मास्टरी या कोर्सच्या माध्यमातून दिले आहेत. आज आपण डिस्कस करणार आहोत इन्शुरन्स कोणता घेतला पाहिजे, किती घेतला पाहिजे या विषयावरती. सर्वप्रथम आपण इन्शुरन्सचे प्रकार समजून घेण्याचा प्रयत्न करू. इन्शुरन्सचे ब्रॉडली 2 प्रकार पडतात. एकाला म्हणतात लाईफ इन्शुरन्स आणि दुसऱ्याला म्हणतात जनरल इन्शुरन्स. लाईफ इन्शुरन्स खूप सारे प्रकारचे इन्शुरन्स प्रोडक्ट त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत, पण तुमच्यासाठी उपयोगी फक्त एकच प्रोडक्ट आहे, त्याला मी टर्म इन्शुरन्स असं म्हणतो. मित्रांनो, एन्डॉलमेंट प्लॅन, युलिप प्लॅन, खूप सारे प्लॅन आहेत, मनी बॅक प्लॅन, हे सर्व प्लॅन तुमच्या गरजेचे आहेत का? तर माझं स्पष्ट वैयक्तिक मत आहे की हे प्लॅन तुमच्या गरजेचे नाहीत. इन्शुरन्स हा वेल्थ प्रोटेक्शनचं प्रोडक्ट आहे, ना की वेल्थ क्रिएशनचं. संपत्ती निर्माण करणारे वेगळे प्रोडक्ट आहेत आणि इन्शुरन्स हे प्रोडक्ट जे आहे ते फक्त वेल्थ प्रोटेक्शनसाठी आहे. लाईफ इन्शुरन्समध्ये टर्म इन्शुरन्स ही तुमची गरज आहे. किती वर्षांसाठी गरज आहे? तर माझं स्पष्ट मत आहे की तुमचा लहान मुलगा जोपर्यंत 25 वर्षाचा होत नाही तोपर्यंत तुम्हाला टर्म इन्शुरन्सची गरज आहे. तुम्ही लाईफ टाईम इन्शुरन्स काढताय, समजा आज तुमचं वय 40 वर्ष आहे, तुमच्या मुलाचं वय 10 वर्ष आहे आणि तुम्ही 100 वर्षाचा प्लॅन घेताय, म्हणजे 60 वर्षानंतरपर्यंत तुम्हाला तो इन्शुरन्सचं कवर तुम्ही घेताय. मला असं म्हणायचं आहे, जेव्हा तुम्ही 100 वर्षाचे व्हाल तेव्हा तुमच्या मुलाचं वय किती असेल? आता 10 वर्ष, तुम्ही 40 वर्षाच्या आहात तर तुमच्या मुलाचं वय त्यावेळी 70 वर्ष असेल. काही आवश्यकता नाही एवढा मोठा प्रीमियम भरायची, एवढं मोठं कवर घेण्याची. सो तुम्ही टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. त्याचं टेन्युअर हा तुमच्या लहान मुलाचं वय 25 होईपर्यंत असलं पाहिजे. बिफोर दॅट तुम्ही जर डेथ झाली तर तुमच्या फॅमिलीचं आर्थिक नुकसान होऊ शकतं, त्या मुलाचं आर्थिक नुकसान होऊ शकतं, पण 25 नंतर तुमची डेथ झाली तर तुमच्या फॅमिलीचं आर्थिक नुकसान होत नाही, असं माझं मत आहे. भावनिक नुकसान कोणीही कव्हर करत नाही. भावनिक नुकसान तुमच्या फॅमिलीचं 100% होईल. सो टर्म इन्शुरन्स ही तुमची गरज आहे. आणि टर्म इन्शुरन्स किती घेतला पाहिजे? तर तुमच्या वार्षिक कमाईच्या 10 ते 12 पट, लोक 20 पट 25 पट काहीही सांगतील. डोंट बिलीव्ह इन. बघा, 10 वर्ष इथून पुढचा किंवा 12 वर्ष इथून पुढचं तुमच्या फॅमिलीला जर तुम्ही उद्याच्याला नाही आहात आणि 10 ते 12 वर्ष जगण्यापुरते पैसे जर तुम्ही त्यांच्यासाठी ठेवलेत तर काय होणार आहे? 10-12 वर्षात ते कसेही तुमच्या जे काही त्यांना मानसिक दुःख झालं, भावनिक दुःख झालं, त्यातून ते बाहेर येतील, स्वतःसाठी काहीतरी करतील. त्यांना काय 50 वर्षाची वेल्थ तुम्ही ठेवण्याची आवश्यकता नाही. माझं असं वैयक्तिक स्पष्ट मत आहे. फायनान्शियल प्लॅनिंग खूप सारं वेगळं सांगते, पण मला असं वाटतं की लोक तेवढा इन्शुरन्स घेऊ शकत नाहीत आणि घेतला तर ते कंपनीचं आणि ते एजंटचं जास्त भलं होतं, तुम्हाला पैसेच वाचत नाही आहेत. मिडल क्लासचं प्रॉब्लेम लक्षात घेतला तर. दुसरी गोष्ट, तुम्ही जर कोटी, 2 कोटी, 5 कोटीचा इन्शुरन्स घेतला तर प्रॉब्लेम हा पण आहे की तुमच्या मागे जी लोक आहेत त्यांना तो पैसा सहन होणार आहे का? बघा, तुमच्या बायकोला तुम्ही गेल्यानंतर 2 कोटी जर वन स्ट्रोक हातात मिळाले तर ती वेडी होऊ शकते का, असा एक प्रश्न माझ्या डोक्यात पडतो. तिला ते मॅनेज करता येणार आहेत का पैसे? जर येणार नसतील तर ते पैसे खरं तर ते वरदान ठरण्याऐवजी शाप ठरू शकतात. अशी मी कितीतरी उदाहरणं बघितली आहेत की नवराची डेथ झाली, त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी, तिच्या फ्युचरसाठी इन्शुरन्स काढला होता, पण तो डेथ झाला, पैसे हातामध्ये मिळाला, बायकोला त्या पैशाचं करायचं काही ते कळलं नाही. मग कोणी तिचा भाऊ आला, मग तिला व्यवसाय करायचा होता, कोणी नातेवाईक आला, मग त्याला त्यांनी पैसे देऊन टाकले. त्या लोकांनी ना तिला परत दिले ना काही करता आलं तिला. सो तुम्ही जर काही इन्शुरन्स काढत असाल तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही जे काही तुमचे वारस आहेत त्यांना किंवा जे कॅपेबल पर्सन आहेत तुमच्यानंतर हँडल करणारे, हे सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या पाहिजेत, सांगितल्या पाहिजेत आणि मग तो इन्शुरन्स घेतला पाहिजे. तर पहिला इन्शुरन्स तुम्ही घेतला पाहिजे लाईफ इन्शुरन्समध्ये टर्म इन्शुरन्स, आणि तोही किती कालखंड आणि किती रुपयाचा? तर वार्षिक कमाईच्या 10 ते 12 पट आणि तुमच्या लहान मुलाचं वय 25 होत नाही तोपर्यंत, त्याच्यापेक्षा जास्त नाही. टेन्युअर आणि कोणता इन्शुरन्स? तर टर्म इन्शुरन्स, टेन्युअर, मुलाचं वय आणि तिसरी गोष्ट वार्षिक कमाईच्या 10 ते 12 पट, असं तुम्ही टर्म इन्शुरन्स घेतला पाहिजे. च्या व्यतिरिक्त लाईफ इन्शुरन्समधून तुम्ही क्रिटिकल इलनेस रायडर जर घेतला तर तो कामाचा आहे. बाकी कुठलीही गोष्ट लाईफ इन्शुरन्समधून तुम्ही घेऊ नका, असं माझं स्पष्ट मत आहे. जे काही पैसे प्रीमियमचे वाचू शकतील ते दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी गुंतवणूक करा. कुठे करायचे त्या संदर्भातलं मार्गदर्शन मी नक्कीच हमेशा माझ्या कोर्सच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून करत असतो, ते तुम्ही वापरू शकता. दुसरं, जनरल इन्शुरन्स काय आहे? तर जनरल इन्शुरन्स काय म्हणतो की तुम्ही कोणत्याही गोष्टीमुळे तुमचं जर काही आर्थिक नुकसान होणार असेल तर तुम्ही त्याचं समेश्वर आमच्याकडे करा आणि आम्ही तुम्हाला तो समेश्वर देऊ. बघा, इन्शुरन्स ही नुकसान
कव्हर करण्याची किंवा नुकसान न होण्यासाठीची प्रोव्हिजन आहे, कमाई करण्याची प्रोव्हिजन नाही आहे. जर तुमचं नुकसान कशाही कोणत्याही गोष्टीमुळे होत असेल, मग तुमचं घर आहे, गाडी आहे, तुमच्याकडं एखादा गाय आहे, म्हैस आहे आणि त्याच्यामुळे काही तुमचं आर्थिक नुकसान होणं असेल तर तुम्ही त्याचा इन्शुरन्स घेऊ शकता. जनरल इन्शुरन्स हा कोणत्याही गोष्टीचा इन्शुरन्स करतो. ठीक आहे. आता कोणकोणत्या गोष्टीचा घेतला पाहिजे नाही घेतला पाहिजे हे थोडं बाजूला ठेवतो, पण शरीरा रिलेटेड मात्र तुम्ही जनरल इन्शुरन्समधून 2 इन्शुरन्स घेतले पाहिजेत असं मला वाटतं. त्यापैकी एक आहे ज्याला मी ॲक्सिडेंटल इन्शुरन्स म्हणतो, ज्याच्यामध्ये पार्टली परमनंटली डिसॅबलमेंट कवर असणारा तुम्ही ॲक्सिडेंटल इन्शुरन्स घेतला पाहिजे. टर्म इन्शुरन्समध्ये डेथ कवर आहे. पार्टली परमनंटली डिसॅबलमेंट झाली तर कदाचित प्रीमियम वेवर मिळेल, पण तुमचा हात किंवा पाय गेला तर तुम्हाला टर्म इन्शुरन्स काही देणार नाही. पण ॲक्सिडेंटल इन्शुरन्स हा अपघात झाल्यानंतर तुमचं हाताचं बोट जरी गेलं तर एक सर्टन पर्सेंटेज पैसे लमसम तुमच्या हातामध्ये देऊ शकतो, तुमचं मेडिकलचं बिल भरू शकतो. असे त्याच्यामध्ये विविध प्लॅन आहेत. तर मला असं वाटतं की तुम्ही टर्म इन्शुरन्सनंतर ॲक्सिडेंटल इन्शुरन्स घेतला पाहिजे. ॲक्सिडेंट म्हणजे काय तर फक्त गाडीला गाडी ठोकणे ॲक्सिडेंट नाही, तोही ॲक्सिडेंट आहे, पण कोणत्याही अनप्लॅन्ड घटनेमुळे जर तुमच्या शरीराचं काहीही नुकसान झालं तर त्याची नुकसान भरपाई कव्हर करून देणारा इन्शुरन्स म्हणजे ॲक्सिडेंटल इन्शुरन्स. आजकाल काही अपघात होतात, घसरून पडणं अपघात आहे, चाकू घुपसणं अपघात आहे, साप चावणं अपघात आहे, असे अपघाताचे विविध प्रकार आहेत. पण त्याच्यामध्ये तुमचं पार्टली परमनंटली शरीराचं काही नुकसान झालं तर लमसममध्ये तुम्हाला पैसे मिळतील आणि तुम्ही जगू शकाल. फक्त टर्मच घेतला, ॲक्सिडेंट नाही घेतला आणि हात गेला, उद्याच्याला कामही करायचं बंद होईल. टर्म इन्शुरन्सवाले कदाचित प्रीमियम व्यवहार देतील, पण तुम्हाला जगायला काही शिल्लक राहणार नाही. तर टर्म इन्शुरन्स ॲक्सिडेंटल इन्शुरन्स तुम्हाला एक लमसम रक्कम देईल, ज्याच्यामुळे तुम्ही पुढे सर्वाईव्ह करू शकाल. आय होप की ह्या दोन्ही इन्शुरन्सचं डिफरन्स पण तुम्हाला कळलेला आहे आणि त्याचा उपयोग पण. लाईफ इन्शुरन्समध्ये डेथ ॲक्सिडेंटली कवर होते आणि नॅचरली कवर होते. ॲक्सिडेंटल इन्शुरन्समध्ये फक्त डेथ कवर होणार तुमची अपघाती निधनानंतर. तर हे 2 इन्शुरन्स तुमच्याकडे असले पाहिजेत. किती असलं पाहिजे तर सेम तुमच्या 10 ते 12 वर्षाचा जो काही ॲन्युअल इन्कम आहे 10 ते 12 वर्षाचा, तेवढे तुमच्याकडं ॲक्सिडेंटल इन्शुरन्स असला पाहिजे असं मला वाटतं. तिसरा इन्शुरन्स तुमच्याकडे अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. बघा, हे मशीन आहे, शरीर नावाचं मशीन आहे, हे आज ना उद्या मेंटेनन्स काढणार आहे. बऱ्याचशा लोकांना मी म्हणतो इन्शुरन्स घ्या, तर ते म्हणतात आमच्या कंपनीला आहे. कंपनी तुम्हाला कधीपर्यंत इन्शुरन्स देते? जोपर्यंत तुम्ही आजारी पडत नाही, रिटायर होत नाहीत. रिटायर झाल्यानंतर तुमची कंपनी तुम्हाला इन्शुरन्स देत नाही आणि बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला मिळत नाही, कदाचित काही आजार झालेला असेल तर. मला असं वाटतं की तुमच्या कंपनी जरी तुम्हाला इन्शुरन्स दिलेला असला हेल्थ, तरीसुद्धा तुम्ही स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स काढून घेतला पाहिजे. याच्यामध्ये ते तुम्ही 24 तासापेक्षा जास्त हॉस्पिटल झालं तर प्री आणि पोस्ट हॉस्पिटलाइज सर्व बिलं देतात. टर्म्स कंडिशन अप्लाय असतात, थोड्याशा ते वाचणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की तुम्ही फॅमिली फ्लोटर नावाचा इन्शुरन्स घ्यावा, तुमच्या कुटुंबाचा, आणि ज्या लोकांची बिलं तुम्हाला भरावी लागतील, असू शकतात तुमचे नातेवाईक कोणाचेही, आणि ज्याचं दुःख होईल तुम्हाला की ते बिल भरणंच गरजेचं आहे, अशा कोणत्याही लोकांचा तुम्ही इन्शुरन्स काढून घेतला पाहिजे. आजकाल कोणते आजार कधी होतील, काय होईल, कोणीच सांगू शकत नाही. आणि हेल्थ इन्शुरन्स नसणं म्हणजे हमेशा एक टालती तलवार तुमच्या डोक्यावरती आहे की तुम्ही जे काही सेव्हिंग्स केलेले आहेत, तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत, होऊ शकतं तुम्ही किंवा तुमच्या घरातलं कोणी आजारी पडलं, अपघात झाला आणि त्यावेळेला तुम्हाला जर त्याचे पैसे, हॉस्पिटलाइजचे पैसे भरायचे असतील तर तुम्ही आयुष्यभर कमवलेले पैसे तिथं तुमचे डिस्ट्रॉय होऊ शकतात. तर मला असं वाटतं की ते तुम्ही डिस्ट्रॉय करण्याऐवजी तात्काळ हेल्थ इन्शुरन्स प्रोटेक्शन घेतलं पाहिजे. तुम्ही आजारी पडू किंवा न पडू, मरेपर्यंत तुम्ही ते मेडिक्लेमचे प्रीमियम्स भरले पाहिजेत. आणि जर देऊ न करू त्याची काही गरज पडली वापरायची तर तुमच्या सेव्हिंग्स किंवा तुमच्या ॲसेट्सला टच नाही होणार. तर मला असं वाटतं की तुम्ही मेडिक्लेम इन्शुरन्स तुमच्या नियर अँड डिअरचा 100% केला पाहिजे. आणि तुमचा कंपनीचा असला तरीसुद्धा केला पाहिजे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की रिटायरमेंटनंतर कंपनी देत नाही आणि मग कदाचित तुम्हाला पुन्हा मिळत नाही. पण आत्ता जर तुम्ही काढून ठेवला तर मरेपर्यंत तुम्हाला जी कोणती कंपनी ती इन्शुरन्स देतेच. किती असला पाहिजे तर आत्ता सध्या जर विचारात घेतलं तर 5 ते 10 लाख रुपयाचं तुमचा फॅमिली फ्लोटर असावा. एखादी टॉपअप पॉलिसी 10 ते 15 लाखाची, 20 लाखाची तुमच्याकडे असावी. किंवा कारण फ्युचरमध्ये होऊ शकतं की मेडिकलचे एक्सपेन्सेस खूप वाढतील आणि 10 लाखाचा किंवा 5 लाखाचा कवर जो आज इनफ वाटतोय तो भविष्यात वाटणार नाही. आणि इन बिटवीन जर तुम्हाला काही आजार झाला तर तुम्हाला वाढून सम एश्योर्ड मिळणार नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही 25-30 लाखापर्यंत टॉपअपसह बेसिक प्लॅन अँड टॉपअप तुमच्याकडे असला पाहिजे. तर हेल्थ इन्शुरन्सबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल, शंका असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती किंवा मनी अकॅडमीच्या ऑफिसला संपर्क करून तुम्ही अधिक माहिती याच्याबद्दलची मिळू शकता. सो माझ्या हिशोबाने तुम्ही 3 प्रकारचे इन्शुरन्स काढले पाहिजेत. पहिला आहे
टर्म इन्शुरन्स जो तुमच्या फॅमिलीला प्रोटेक्ट करेल, तुमच्यानंतर तुमचे जे काही गोल्स आहेत, तुमची मुलं आहेत, बायको आहेत, तुमचे आईवडील आहेत, त्यांचं भविष्य आर्थिकदृष्ट्या तरी स्टेबल करेल. दुसरा इन्शुरन्स तुमच्याकडे पाहिजे ॲक्सिडेंटल. आजकाल त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि तुमच्या बाबतीत किंवा कोणाच्या बाबतीत हे घडू शकतो ॲक्सिडेंट. त्याच्यामुळे ॲक्सिडेंटल इन्शुरन्स, पार्टली परमनंटली डिसेबलमेंट तुमच्याकडे असला पाहिजे. आणि तिसरा इन्शुरन्स तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असला पाहिजे, जो फॅमिली फ्लोटर तुम्ही घ्यावा असं मला वाटतं. त्याच्यामध्ये पण बेसिक प्लॅन आणि टॉपअप प्लॅन तुम्ही घ्यावा. जमल्यास टर्म इन्शुरन्सबरोबर तुम्ही क्रिटिकल इलनेस प्लॅनसुद्धा घ्यावा, कारण मोठे मोठे आजार भारतामध्ये होतील आणि काही प्रेडिक्शन्स असे आलेत की कॅन्सरसारखा आजार किंवा हृदयरोगासारखे आजार भारतामध्ये 4 लोकांमागे एकाला असतील. तर भविष्यामध्ये असं काही झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हे या सर्व गोष्टी तुम्ही वेल्थ प्रोटेक्शनसाठी केल्या पाहिजेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला आहे तर लाईक, शेअर आणि जरूर कोणता पार्ट तुम्हाला चांगला वाटता त्याच्याबद्दल कमेंट तुम्ही खाली करावी. अजून याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारले तर नक्कीच मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवू शकेल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.